वर्ष झाले माझ्यासाठी पोरगे हुडकायला लाव, अजून कुठं जोड लागला नाही. आणि काय तर म्हणत समाजात माझी लय इज्जत आहे. तुमच्या तोंडाकडे बघून कुणी मला बायको देईना. या माणसाच्या भरोशावर बसशील तर आयुष्यभर मुंजा राहशील रे. काय म्हणून लोक पोरगी देतील याला? काय म्हणून देतील? नाली खाणाऱ्या डुकरासारखं तर तोंड आहे याचं. आणि ती दाढी बघ, चला माणसाची दाढी आहे का बकऱ्याची दाढी आहे तेच कळाय नाही. बकऱ्याची दाढी नाही, ती फ्रेंच कट म्हणतात त्याला. तुम्हाला काय कळतंय? मराठी वाचा येईना, दाढी ठेवली फ्रेंच कट. पागल कुत्रा चावल्यावानी भका भका बघू नका. लोकांना कळल्यास उगाच आपली इज्जत जायचे, धंदे व्हायचे ना. हे हाय तिथंच घाल्या, ह्याला जन्म देऊन कोणता आपल्याला पुरस्कार प्राप्त झालाय? कोणाला पुरस्कार द्यायची तयारी चालू आहे? नाही सांगा, ओळख आहे आपली मंत्रालयात. महत्वाच्या विषयावर चर्चा चालू आहे आमची. मध्ये मध्ये जर बोललास ना तर गोवात चप्पल बुडवून तोंडावर हाणीन बघ. अरे सांग रे, असा कोणता काम नाही जे आपण करू शकत नाहीत? 0 मिनिटात होतंय का नाही बघ काम, सांग एकदा फक्त. हे बघ, एवढा तुरमखा नाहीच ना तर ह्याच्यासाठी पोरगी ओळखून दाखव, मग मानतो तुला. नाही तर हे फालतू डायलॉग मारू नको माझ्यासमोर. ह्याच्यासाठी? अरे तू लग्न करायचंय होय? अरे खोड रबर बी तुझ्यापेक्षा मोठा असतंय राव. पप्पा तुमच्या मित्राला नीट सांगा, नाही तर नालीत बुडवून विसर्जन करून टाकीन याचं मी. बघितलं, नाल्या पुढे ह्याला काही येतच नाही. कोण पोरगी देईल ग याला? अरे 1 मिनिट शांती ठेवा जरा. हॅलो, हा दासू, हा तुझ्या पोरीसाठी मी पोरग बघितलंय आणि पोरग चांगलं आहे बघ. आर काय नाही, एकदम खोडरबर आणि शार्पनर सारखी जोडी आहे बघ. हा चल ठीक. हा ठीक, मग पुढच्या शनिवारी लग्न. ओके चल ठेवतो. हे काय होतं? अरे ठरलं ना गणप्याचं लग्न, पुढच्या शनिवारी लग्न आहे याचं आता. आणि हा, मुलाच्या लग्नाला जलूल यायचं. हा असा पट्टकून कानाखाली देईन ना, त्या बापान जमील ती काशी सोयरीक होय रे. मग कशी जमवते सोयरीक? अरे म्हणजे पाहुणे एकमेकांना भेटतात, जरा पोरग पोरगी जरा चर्चा फिरच्या करतात, मग काय द्यायचं घ्यायचं काय ठरतं का, असंच वरतोंड करून लग्न लावतो. हो बाप्पा, हो जमलं लग्न तर होऊ द्या ना. तुमच्या काय पोटात दुखायलाय? तुम्ही या शनिवारी फक्त लग्नाला. गपरे. ए बेटा, एक काम कर, 2 अगरबत्ती, 1 चिमटा, 1 कमंड लुगे आणि नीट हिमालयाच्या रस्त्याला जाय. त्या बाप असाच हुंड्यासाठी मारणार, ते काय लग्न होऊ देत नाही ते आता. तरीच गुरुजी म्हणू लागले त्या कुंडलीत शनी हाय 16 सोमवार कर. 16च्या जागी मी 32 केले. मला काय माहित, माया बापच माया शनी हाय म्हणून. तू 32 नाही 42 बी केलेस तरी हे काय तुझे लग्न होऊ देत नाही, हे हुंड्यालाच मारायलाय. तू लग्न करण्यासाठी बापाला शनी म्हणालास ना? जा, मी तुला श्राप देतो. भगबुगे भगनी भागोदरी, तुझं लग्न आयुष्यभर होणार नाही. तू फिर असाच लोकांच्या दारोदारी.